आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। पारनेर तालुक्याला वरदान ठरलेल्या मांडओहळ धरण परिसरामध्ये अचानकपणे लागू करण्यात आलेल्या पाणी वापराच्या निर्बंधांमुळे कर्जुले हरिया, मानेवाडी, सावरगाव, काळेवाडी, गोडसेवाडी, शिंदेवाडी, गुरवेवाडी आणि वासुंदे या गावामधील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। या निर्बंधांमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं विशेष आर्थिक अनुदान द्यावं आणि जाचक निर्बंधांबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी निलेश लंके प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि गटाचे नेते अमोल उगले यांनी पारनेरचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। परिसरामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो, मिरची यासारख्या नगदी पिकांची लागवड करतात। यासाठी शेतकऱ्यांनी खतं, बियाणं, औषधं, ठिबक सिंचन आणि मशागतीवरती लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे। मात्र प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी उपशावरती निर्बंध घातले आहेत। त्यामुळे उभ्या पिकांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। आधीच नैसर्गिक संकट आणि बाजारभावामधील चढउतार यामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे या निर्णयामुळे कंबर डचमोडलाय। प्रशासनाला यावेळी निवेदन देण्यात आलं। तर यावेळी भोंदरे गावाचे सरपंच अभिजित झावरे, वारणवाडीचे सरपंच संजय काशीद, सामाजिक कार्यकर्ते अशोक खैरे, निलेश पवार, युवराज पाटील खिलारी तसेच सुरेश झावरे, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर आकाश झावरे, माजी सरपंच अनिल तांबडे, पियुष कोकाटे तसेच सचिन वाफारे, मयूर आंधळे, विवेक शिंदे, देसवडे येथील संपत फटांगरे यांच्यासह मांडओहळ परिसरामधील शेतकरी, निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज दिनांक 15/6/2024 रोजी मांडोळ परिसर व परिसरातील सर्व शेतकरी वर्ग त्या परिसरामध्ये जे आपलं तालुक्याला संजीवनी देणारं मांडोळ धरण आहे तिथे त्या आजूबाजूचे जे गाव आहेत त्यामध्ये कन्यारपोपडी असेल, गुरेवाडी असेल, मसुबा जाप असेल येथील शेतकऱ्यांनी जे पिकं उभारली होते त्या संदर्भात आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। म्हणजे पाणी प्रश्न जो महत्त्वाचा आहे, अचानक कुठल्याही शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता पाणी बंद केलं, तिथे लाईट बंद केली। त्यामुळं आज काय झालेलं आहे, दुष्काळाची परिस्थिती झालेली हे मान्य आहे, पण काय होतं शेतकऱ्यांनी एक खतं, औषधं, ठिबक, मल्चिंग, रोप यापासून सुरुवात केलेली आहे। 2 महिन्यापासून यांनी त्या पिकाला पाणी दिलेले आहे। आज पिकं नवसंजीवनी देण्यासाठी तयार झालेले होते। आज शेतकऱ्यांना त्याचा काहीतरी फायदा होणार होता आणि आज कुठलीही पूर्वकल्पना न देता आज ते बंद करण्यात आलेले पाणी, त्याबद्दल आम्ही आज BDO साहेबांना निवेदन दिलं आहे। तरी मी विनंती करतो की तेवढं शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही उभे राहा। पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, हे सगळं माहिती आहे, पण आता काय झालेलं आहे, दुष्काळाची परिस्थिती झाली हे पण मान्य आहे, पण त्यातून काहीतरी शेतकऱ्यांना जेवढं शक्य होईल तेवढे मदत तरी देण्याचा प्रयत्न सरकारने केलं पाहिजे अशी आम्ही BDOंकडे विनंती केली आहे। BDO साहेबांनी पण पॉझिटिव्ह दाखवले आम्हाला। आम्ही ते म्हटले आम्ही पुढं जिल्हा परिषदला कळवतो।
त्यामुळं यांनी काय होईल का शेतकरी देशद्वारे जाणार नाही. सध्या परिस्थिती खूप शेतकऱ्याच्या बाजूने विरोधात गेलेली आहे. त्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी BDO साहेबांनी मदत करावी. धन्यवाद. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर.